नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे जयदेव कुंभारे आणि आज आपल्या समोर एक महत्वाची नवीन अपडेट आणलेली आहे. आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी खूपच महत्वाचा आहे, विशेषतः ज्यांच्याकडे टेम्पररी UDID कार्ड आहे. आता मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितो. समजा दोन प्रकारचे लाभार्थी आहेत, परमानंट आणि टेम्पररी. आता सरकारचं म्हणणं असं आहे की सरकार जे आहे ते वेगळ्या नजरेने हे दोन्ही दिव्यांगांना पाहत आहे. परमानंटना हे कायमस्वरूपी असल्यामुळे त्यांना आपण नेहमी लाभ द्यावा आणि टेम्पररी लोकांचा लाभ बंद करावा. परंतु सरकारने सध्या चर्चा सुरू केली आहे, कोणाला हप्ता द्यायचा आणि कोणाला थांबवायचा आणि कोणाला पुढे परमानंट करायचं. सोप्या भाषेत सांगायचं तर परमानंट खात्रीशीर लाभ चालू राहणार आहे आणि टेम्पररीचा अजून निर्णय झालेला नाही आहे. पण दिलासादायक बातमी अशी आहे, ज्या लाभार्थ्यांकडे परमानंट UDID कार्ड आहे आणि कायमस्वरूपी आहे त्यांना चिंता करण्याची काहीही गरज नाही. त्यांना 100% 100% हप्ता मिळणारच आहे, कोणताही बदल नाही होणार. पण आता खरी कन्फ्युजन इथं सुरू झाली आहे, म्हणून हे नीट समजून घ्या. ज्यांच्याकडे टेम्पररी UDID कार्ड आहे, म्हणजे ज्यांचे प्रमाणपत्र काही वर्षांसाठी वैध आहे, त्यांच्याबद्दल सरकारने असा विचार केला होता की त्यांचा हप्ता नेहमीसाठी बंद करावा. परंतु काही आंदोलन झाली आहेत, तुम्हाला माहिती नसेल, परंतु पुष्कळ निवेदने गेली आहेत सरकारकडे की असं करू नये. तर आता काय झालं, अनेक लाभार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती की आपले पैसे बंद होणार का, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण महत्वाची गोष्ट अशी आहे, ह्या निर्णयाच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज उठवला गेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, अनेकांनी निवेदने दिली की टेम्पररीचा हप्ता बंद करू नये आणि ह्या विरोधामुळे अजून विषय थांबलेला आहे, गोंधळ अजूनही आहे. परंतु महत्वाची गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता सर्वात महत्वाची दिलासा देणारी गोष्ट अशी आहे की सध्या जे टेम्पररी UDID कार्ड असलेले लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह बातमी अशी आहे, म्हणजे 90%, 10% नाही म्हणू शकत मी, पण 90% की पुढील 2-3 महिने तुमचा महिना चालू राहील, तुम्हाला पैसे मिळत राहतील. मग तुम्ही म्हणाल याच्या समोर काय, पहा, जून जुलै पर्यंत तुमचे पैसे सुरू राहतील. पण ज्यांना असं वाटत होतं की लगेच पैसे बंद होतील, असं होणार नाही आहे, कारण खूप मोठे आंदोलन होण्याची शक्यता आहे म्हणून. पण हा फायनल डिसिजन नाही आहे मित्रांनो, 100% खात्री नाही आहे. 90% तुम्ही म्हणू शकता पॉझिटिव्ह आहे, परंतु 10% निर्णय बाकी आहे. म्हणजे अधिकाऱ्यांची बैठक ही सोमवारी आणि मंगळवारी होणार आहे. जे हाय लेवलचे अधिकारी आहेत त्यांच्यात खूप मोठी बैठक होणार आहे, मंत्री लेवलची आणि अधिकारी लेवलची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत ठरवलं जाणार आहे की टेम्पररीचं करायचं काय, म्हणजे त्यांना हप्ता द्यायचं की नाही द्यायचं. पण 90% डिसिजन झालेला आहे सरकारकडून की त्यांना 2-3 महिने हप्ता द्यायचं. मग तुम्ही म्हणाल 2-3 महिन्यानंतर काय आहे, त्या समोरची अपडेट समोर ऐका. जर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबून ऑल वर नक्की क्लिक करायचं. पहा, आता सगळ्यात महत्वाचा टप्पा असा आहे की अधिकाऱ्यांची बैठक मोठ्या स्तरावर मीटिंग होणार आहे, ज्यामध्ये आयुक्त, सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी होणार आहेत आणि तिथं फायनल डिसिजन केला जाणार आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगितलं तर आता ही चर्चा सुरू आहे आणि बैठकीनंतरच सगळं काही क्लिअर होणार आहे. पहा, टेम्पररी दिव्यांगांसाठी एक दिलासादायक खबर आहे, एक बातमी आहे मित्रांनो. ह्या मीटिंग मध्ये ठरवलं जाणार आहे की 2-3 महिने हप्ता द्यायचं आणि जे टेम्पररी आहेत त्यांना चांगल्या प्रकारे टेस्ट करायचं की ते त्यांच्यात म्हणजे आशा आहे का की ते चांगले होतील की नाही होतील, त्यांच्यामध्ये त्यांचे जे बिमारी आहे पर्सिस्ट राहील म्हणजे राहील की जाईल ते पाहिलं जाईल टेम्पररी साठी. आणि जे टेम्पररी लोक चांगले होण्याची त्यांना होपच नाही आहे, त्यांची जे बिमारी आहे एकदम परमानंट आहे, तर अशा लोकांना परमानंट केलं जाईल. पहा, समोर
समोर असं होईलच मित्रांनो. मी तुम्हाला म्हटलं होतं समोर की असं होणारच आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला की टेम्पररी लोकांना परमानंट होण्याची प्रक्रिया सुरू आता इथून झालेली आहे. समजून घ्या. पहा, 1-2 दिवसामध्ये अपडेट येऊन जाईल की टेम्पररी लोकांना परमानंट कसं करायचे. त्यासाठी चेकअप सुरू होतील, टेस्ट होतील आणि तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत, म्हणून तुम्हाला कालच्या व्हिडिओत म्हटलं होतं की सांभाळून ठेवा तुमचे डॉक्युमेंट, कारण त्या डॉक्युमेंटच्या जोरावरच तुमच्या टेम्पररी पासून परमानंटची प्रक्रिया सुरू होईल मित्रांनो. पहा, ही बैठक होणारच आहे. मला माहित आहे काय होणार आहे. मी आधीच सांगतो की टेम्पररी लोकांना परमानंट केलं जाईल, पण कोणाला केलं जाईल? ज्यांची जे बिमारी आहे, जो त्रास आहे, कधीही चांगला होऊ शकत नाही असं सरकारला वाटेल, टेस्ट मध्ये दिसून येईल, डॉक्टरच्या द्वारे चेकअप होईल, त्यानंतर ठरेल. पहा, एक गोष्ट असं आहे, टेम्पररी लाभार्थ्यांचा हप्ता एकदमच बंद होणार नाही आहे. उद्याच बंद नाही होणार. पहा, थोड्या थोड्या काळामध्ये निर्णय लागू करतील, थोडे थोडे GR ते लोक देतील आणि त्या दरम्यान एक नवीन प्रक्रिया होईल सुरू. टेम्पररी लाभार्थ्यांना परमानंट मध्ये कन्वर्ट करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलं होतं असंच होणार आहे. टेम्पररी लोकांना परमानंट करण्याची प्रक्रिया सुरू होईल, पण कोणाला परमानंट लोक करतील? जे लोक खरोखर एलिजिबल आहेत, खरोखर सिकल सेल आहे, थॅलेसिमिया आहे, हा रोग कधीही बरा होऊ शकत नाही, तर असे ते लोक पाहतील आणि सगळं चेक केलं जाईल, त्यांना परमानंट केलं जाईल. म्हणजे 3-3 वर्षाचे जे प्रॉब्लेम आहेत ते नेहमीसाठी दूर होऊन जाणार आहे मित्रांनो. आनंदाची बातमी आहे. पहा, 3, 5 किंवा 10 वर्षापासून टेम्पररी आहेत, अशा रोग्यांमध्ये काही सुधारणा जर नाही झाली आहे, अपंग जसं तसं आहे, त्यांचा प्रॉब्लेम आणखी वाढत आहे किंवा जसं तसं आहे, तर अशांना टेम्पररी ठेवण्यापेक्षा परमानंट करून टाकणं योग्य सरकारचं म्हणणं. म्हणजे सरकारचं पण काम वाचेल. म्हणजे टेम्पररी पासून परमानंट करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता नाही. 100% मी तुम्हाला सांगतो हेच होणार आहे. पहा, 10% निर्णय अजून बाकी आहे, 90% झालेला आहे, पण तरी पण मी तुम्हाला सांगतो असंच होणार आहे, कारण खूप मोठे आंदोलन होऊन जातील मित्रांनो जर असं झालं नाही. पहा, मी तुम्हाला सांगतो गरजू लाभार्थ्यांना मोठा फायदा होईल मित्रांनो. मी खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही जर खरोखर जिन्यून आहात, तुम्हाला टेम्पररी कार्ड जरी आहे, पण तुमचे जे त्रास आहे, पहा 21 प्रकारच्या लिस्टच्या आतमध्ये तुमचं नाव असेल. मागच्या दिवसात GR आला होता की 7 लोकांपेक्षा आता 21 लोकांना आता लाभ देण्याची म्हणजे प्रक्रिया सुरू होणार आहे. 21 प्रकारच्या लोकांना ऍड करण्यात आला आहे. तर अशा प्रकारे होणार आहे मित्रांनो. समोर मी तुम्हाला सांगतो, लगेच हप्ता बंद होणार नाही अशी जास्त शक्यता आहे, पण फायनल डिसिजन अजून झालेलं नाही आहे. म्हणजे सगळं काही अजून 100% ठरलेलं नाही आहे मित्रांनो. पण मी तुम्हाला सांगतो, माझा अंदाज सांगतो की असं होऊ शकत नाही. पूर्ण लोकांचा हप्ता बंद होऊ शकत नाही. 100% निर्णय सरकार ह्याच बाजूने निर्णय देईल. म्हणजे टेम्पररी लोकांना पण काही दिवस ते लोक देतील लाभ, पण एक दिवस ठरवला जाईल किंवा एक काळ ठरवला जाईल. त्या काळामध्ये त्यांना म्हणलं जाईल की तुम्ही जितके लोक आहेत, तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत, सगळे आणा आणि तुमचे डॉक्युमेंट ते लोक चेक करतील, पाहतील. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला बोलवलं जाईल आणि तुमच्या डॉक्युमेंटची आणि तुमची थॉरोली चेक केली जाईल आणि चेक झाल्यानंतर निर्णय घेतील सरकार की आता ह्या व्यक्तीला टेम्पररी ठेवायचे नाही, परमानंट करायचं. कारण याचा रोग जो आहे हा खरंच सिरियस आहे, सिरियस गोष्ट याच्या शरीरामध्ये आहे, म्हणून याला आपण परमानंट करूया. मागच म्हटलं होतं असंच होणार आहे. पहा, असं झालंच मित्रांनो, होणारच आहे. पहा, सोमवारी मंगळवारी तुम्हाला अपडेट येईल आणि टेम्पररी लोकांना जास्तीत जास्त टेम्पररी लोकांना परमानंट करून घेण्यात येईल मित्रांनो. पहा, समोर आणखी गोष्ट सांगतो तुम्हाला, महत्वाची गोष्ट आहे की अफवा टाळा, चुकीच्या माहिती टाळा. की लोक जर म्हणतील तुम्हाला की टेम्पररी लोकांची बंद होणार आहे पेन्शन, पण असं काही होणार नाही मित्रांनो. टेम्पररी लोकांची पेन्शन अजूनही काही दिवस सुरू राहील, पण त्यांना टेम्पररी मधून परमानंट करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. घबराहट करण्याची गरज नाही. जर तुम्ही खरोखर लाभार्थी आहात आणि खरोखर जेन्युइन लाभार्थी आहेत, तुम्हाला खरोखर रोग आहे कोणता पण टेम्पररी मध्ये आहे, तरी पण तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाहीये. परमानंट असाल तरी पण तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्हाला तर काहीच होणार नाहीये. पण टेम्पररी लोकांना परमानंट करण्याची प्रक्रिया इथूनच सुरू होणार आहे मित्रांनो. मी खरं सांगतो, समोर तुमचे दिवस खूप चांगले आहेत. म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलची चक्कर मारण्याची काही गरज राहणार नाही. समोर तुम्हाला चांगली बातमी आहे मित्रांनो. म्हणजे पहा, महत्वाची गोष्ट आणखी एक आहे याच्यामध्ये.
म्हणजे परमानंट लाभार्थी यांच्यासाठी एकदम गोष्ट क्लिअर आहे, त्यांना 100% लाभ मिळेल. पण टेम्पररी लोकांसाठी अजूनही अनिश्चितता आहे, पण 90% पॉझिटिव्ह आहे त्यांच्या बाजूना. पण पहा 2-3 महिने त्यांचा लाभ सुरू राहील, पण नंतर त्यांच्या परमानंट होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं आहे मित्रांनो. म्हणून मित्रांनो, जर नवीन असेल सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला नक्की. आता सबस्क्राईब बटन दाबा, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट नक्कीच करा मित्रांनो, आणि शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जेणेकरून ही चांगली बातमी लोकांपर्यंत पोहोचेलच मित्रांनो. महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी. माझे नाव आहे जयदेव कुंभारे आणि मी तुम्हाला तुमच्यासमोर महत्वाचे चांगले व्हिडिओ आणत असतो. आणि ही जी न्यूज आहे टेम्पररी लोकांना दिलासा देणारी आहे, टेम्पररी दिव्यांगांना. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी.